सोचा कहाँ था ये जो हो गया, माना कहाँ था ये लो हो गया। चुटकी कोई काटो ना है हम तो होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में। बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। हम जो चलने लगे हैं ये रास्ते, हाँ मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते। आओ खो जाए हम, हो जाए हम यूं लापता। आओ मीलों चले जाना कहाँ ना हो पता। हम जो चलने लगे हैं ये रास्ते, आहा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते। बैठे ऐसे कैसे कोई रास्ता नया सा मिले। तू भी चले मैं भी चलूं, होंगे कम ये तभी फासले। आओ तेरा मेरा ना हो किसी से वास्ता। आओ मीलों चले जाना हम जो चलने लगे हैं ये रास्ते, आहा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते। खोले नींदे बोले जाने कैसी जगी बेखुदी। यहाँ वहाँ देखो कहाँ लेके जाने लगी बेखुदी। आओ मिल जाएगा होगा जहाँ पे रास्ता। आओ मीलों चले जाना हम जो चलने लगे हैं ये रास्ते, आहा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते। रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई। हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना
रहे, खुशियाँ सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं। हर तुरुत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं। ये बातें है छोटी मोटी बातें, ये आए जाए जैसे कि दिन और रातें, ना आंखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। रखना वास्ता अपनों से रखना दोस्ती, इनसे ही पूरी हर कमी, इनमें ही ढूंढ रास्ता तू। न जाना ये तूने न जाना, ये मंजिल तेरी इन्हें है तुझे पाना, है मैंने कहा जो वो सुन ले जमाना मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। ये जिंदगी रफ्तार से चल पड़ी, जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई। समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। निर्वाणे दरगहा भवती ने जीवन सफर करा मस्ती ने, मन सरगम छेड़ा रे जीवनाचे गीत गारे धुंध भारे। निर्वाणे दरगहा भवती ने जीवन सफर करा मस्ती ने, मन सरगम छेड़ा रे जीवनाचे गीत गारे धुंध भारे। हो नवे पंख पसरा उंच लहरा, नवे पंख पसरा उंच लहरा, फिर जा रे गीत गारे धुंध भारे। ओ निर्वाण दरगहा भवती ने जीवन सफर करा मस्ती ने, मन सरगम छेड़ा रे जीवनाचे गीत गारे धुंध भारे।
गुलाबी हवाशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. सुगंधी फुलांना नशा आज आली, तडा शिंपिला जणू प्रीतीने. हिरवा निसर्गा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. नव्या संगीतातले तराणे नवे असे, कुणी सोबती मला मिळाया हवे असे. नव्या संगीतातले तराणे नवे असे, कुणी सोबती मला मिळाया हवे असे. जन्म हे जगावे, विश्व हे बघावे, एक रूप भावे संगतातीने. ओ हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे. हो हो नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. फिर फिर जा रे, गीत गारे, गीत गारे धुंद भारे. हो हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. दू 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 दू. सूरज जैसे चमकेंगे देखे है साडी अखियां ने, है सपने अंबरां दे, ए सपने अंबरां दे. बूंद बूंद जोड़ेंगे पल पल, दूर दूर बह जाएंगे फिर नाल समंदरा दे, फिर नाल समंदरा दे.
ना के यारो हमने उम्मीदा रखिया मैंने हारना नहीं है चाहे कुछ भी करे दुनिया तुमता हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल होठों को करके गोल सीटे बजा के बोल लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल होठों को करके गोल सीटे बजा के बोल मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन अरे चाचू ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन कंफ्यूजन ही कंफ्यूजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं सॉल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं दिल जो तेरा बात बात पे घबराए दिल पे रख के हाथ उसे तो फुसला ले दिल इडियट है प्यार से उसको समझा ले होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन अरे चाचू ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज स्कॉलरशिप की पी गया दारू हम तो फिर भी मिटा नहीं अगरबत्तियां राख हो गई गॉड तो फिर भी दिखा नहीं बकरा क्या जाने उसकी जान का क्या होगा सीख खुशेगी या साला की माँ होगा कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा तो होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन अरे चाचू ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल तो होठों को करके गोल होठों को करके गोल सीटी बजा के बोल मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा और लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन अरे मुर्गी ऑरेंज मैन
इडी गिडी गिडी गो इडी पाय चिकी चकचो गिली गिली मल सुलु सुलु मल मका नका हुकु बुकु रे टुकु बुकु रे चकला का बिक्को चिक्को सिली 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 गो बगडदुम जगडदुम चिकी चकचो. हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवरती स्वर्ग निर्माण करणारे हे अनामिक कलाकार कोण होते, ज्यांची नाव निशाणी कुठेच आढळत नाही, की पृथ्वीवरती स्वर्ग निर्माण करण्यासाठी भगवंतानेच त्यांना झाडले होते. असे वेरूळ येथील जगप्रसिद्ध शिल्पकला निर्माण करणारे त्या अनामिक कलाकारांबद्दल बोलले जाते. वेरूळच्या लेणी समूहात एकूण 34 लेण्यांमध्ये 16 हिंदू लेण्या, 13 बौद्ध तर 5 जैन लेणी समूह आढळतात. 3 धर्माचे अधिष्ठान असलेल्या शिल्पकृती एकाच ठिकाणी येथे पाहायला मिळतात. यातून परमधर्म सहिष्णुतेचे अनोखे दर्शन घडते. युनेस्को या जागतिक संघटनेने जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीत भारतातील ज्या मानवनिर्मित वारसा वास्तू शिल्पकलेचा समावेश झालाय, त्यातील औरंगाबाद जवळील वेरूळ येथील लेणी समूह म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच आहे. औरंगाबाद पासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर हा शिल्प खजिना आहे. देशातील बहुतेक लेण्यांचे खोदकाम हे पहाडांच्या मध्यभागी झालेले आढळते. मात्र वेरूळचा लेणी समूह सलग एका खडकातून तयार करण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे तर या लेण्यांचे खोदकाम आधी कळस मग पाया या वचनानुसार पहाडाच्या शिखरापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत येत हे अलौकिक शिल्प साकारण्यात आलेले आहे. या लेण्यांमधील कैलास मंदिर लेणे म्हणजे एकसंध खडकातून निर्माण केलेले अजरामर अलौकिक शिल्पकला आहे. 29 मीटर उंच, 50 मीटर लांब आणि 33 मीटर रुंद असे कैलास लेण्यांचे आकारमान आहे. शिवाचे निवासस्थान म्हणून या लेण्याला कैलास लेणी असे म्हटले जाते. हजारो वर्षापूर्वी हातात फक्त छन्नी आणि हातोडा घेऊन अज्ञात कलाकारांनी हे शिल्प निर्माण करून हिंदू संस्कृतीचा ध्वज जगभर फडकवत ठेवलाय. ज्या पहाडात ही लेणी निर्माण झाली तिला एलू पर्वत असे म्हणतात, ज्याच्या जवळून एलगंगा नावाची नदी वाहते. एलू पर्वत आणि एलगंगा यावरून या ठिकाणाला एल्लूर हे नाव पडले. कालांतराने अपभ्रंश होऊन वेरूळ हे नाव रूढ झाले. कैलास लेण्यांच्या प्रवेशद्वारे दोन्ही बाजूस सुबक शिल्पे आहेत. त्यांना पौराणिक पार्श्वभूमी आहे. त्यातील शंखनिधी आणि पद्मनिधी हे द्वारपाल आपले लक्ष वेधून घेतात. जोडीला महाकाय हत्ती आणि उंच ध्वजस्तंभ या शिल्पकलाचे सौंदर्य खुलवलेले आहे. एकाच प्रस्तरातून निर्माण झालेले हे कैलास लेणे इसवी सन 8व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा कृष्णराज यांच्या औंदर्य प्रोत्साहनाने निर्माण झालेले आहे. कैलास लेणी ही प्रारंभी माणिकेश्वर नावाने प्रचलित होती. इतिहासकार व जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिल्पकारांनी नियोजित खोदकामाचा आराखडा तयार केल्यावर सोयीचा मोठा खडक निवडला आणि तो डोंगरापासून अलग करून घेतला. नंतर शिखरापासून खोदकामाला सुरुवात करण्यात आली. त्या काळाच्या प्रचलित पद्धतीनुसार ही लेणी म्हणजे मंदिर बांधकाम नव्हेच, तर शिल्पकलेने कोरीव कामातून साकारलेले ते शिल्पच आहे. येथे असलेल्या 16 हिंदू लेण्यांवर पौराणिक प्रसंगावर भर देण्यात शिल्पकारांनी आपले कौशल्य पणास लावले आहे. शतकापेक्षा जास्त काळ परिश्रम घेऊन एकसंध प्रस्तरातून कल्पकतेने विशाल देखणी लेणी निर्माण करणे हा खरे तर वास्तुशास्त्रामधील अजबगजब प्रकारच होय. प्रत्येक भागातील लहान मोठ्या शिल्पकृती पौराणिक कथेचे सादरीकरण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. दुर्गामूर्ती, गजलक्ष्मी, जलाभिषेक करणारे गजराज यांच्या बरोबरीने पाना फुलांचा जो निसर्ग आविष्कार दाखवलाय तो सर्व सजीव आणि अतिशय बोलका वाटतो. वेरूळ लेण्यांमध्ये बौद्ध लेण्या दक्षिणभिमुख आहेत. या लेण्यांमधून प्राचीन शिल्पकलेचा आविष्कार जाणवतो. औरंगाबादच्या नजीकच्या अजिंठा लेण्यातील भिंतीचित्रांचे वैशिष्ट्य इथे जाणवत नाही. गौतम बुद्ध आणि बुद्ध धर्मीय देवतांना या लेण्यांमधून महत्व देण्यात आल्याचे जाणवते.
बुद्धाच्या विविध शैलीत लहान मोठ्या मूर्ती कोरण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. या बौद्ध लेण्यातील लेणी क्रमांक 10 म्हणजे कल्पकता, कला आणि प्रगत वास्तुशास्त्राबरोबर नव्या जुन्यांचा सुनहरा संगम आहे. लेणी क्रमांक 11 व 12 ही अप्रतिम अतिभव्य आहे. ही लेणी सुरुवातीला 2 मजली होती, परंतु तळमजल्यावर उत्खनन केल्यावर ते मूळचे 3 मजली असल्याचे नंतर निष्पन्न झाले. बौद्ध लेण्यातून सर्वत्र विविधता आणि कलात्मकतेचे दर्शन घडते. बुद्धाच्या विविध मूर्ती व्यतिरिक्त मानवी जीवनाला आधार ठरलेले पशु पक्षी यांच्याबरोबर वनसंपदा येथे दाखविलेली आहे. एकूण 5 अशा कमी संख्येने असलेल्या जैन धर्मीयांची गुहा मंदिरे येथे आहेत. यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहायला मिळतात. त्या काळी निर्माण झालेल्या बौद्ध हिंदू लेणी शिल्पकलेचा जैन लेण्यांवरती प्रभाव जाणवतो. या लेण्यातील छोटा कैलास शिल्पकृती म्हणजे हिंदू कैलासाची छोटी प्रतिकृतीच वाटते. या लेण्या 1 मजलीच असून त्यांची आतून जोडणी करण्यात आलेली आहे. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर आकर्षक तोरणे हे जैनांचे वैभव साक्षीदार ठरलेत. 23वे तीर्थकार पार्श्वनाथांची विशाल मूर्ती येथे आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर यांची शिल्पही इथे पाहायला मिळतात. धर्माभिमानी आक्रमकांनी साम्राज्य विस्ताराच्या आसुरी हवेसापोटी उन्मादात येथील काही मूर्ती शिल्पकलेंचा केलेला विध्वंस बघितल्यावर त्यांच्यातील अरसिकता, असंस्कृतपणेचे दर्शन घडते. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव. सानन्दमानन्द धवने वसन्तं आनन्दकन्दं हृतपापवृन्दं. सानन्दमानन्द धवने वसन्तम् आनन्दकन्दं हृतपापवृन्दम्. वाराणसीनाथ मम नाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. वाराणसीनाथं मम नाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतना. तेरी महिमा कोई न जाने हे शनिदेव.